कोल्हापुरात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडीनंतरचा अतिउत्साहीपणा मनसे पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आलाय। विनापरवाना बाईक रॅली काढल्याप्रकरणी आता त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शनिवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये या पदाधिकाऱ्यांनी विनापरवानगी रॅली काढली आणि या रॅलीनंतर आता या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, आता मनसेच्या या पदाधिकाऱ्यांना त्यांचा अतिउत्साहीपणाच काहीतरी अंगलट आल्याचं दिसतंय, कारण जवळपास 300 पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। काय अधिकची माहिती आहे? हो, अगदी खरं आहे। कारण रविवारी ही रॅली जी आहे ती काढण्यात आली होती कोल्हापूर शहरामध्ये। तर प्रशासनाकडून मनाई आदेश जो आहे तो आता सुरू आहे जिल्ह्यामध्ये। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून हा मनाई आदेश आहे आणि असा आदेश लागू असताना कार्यकर्त्यांनी अशी बाईक रॅली काढल्यामुळे हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांच्यावरती खरं तर हा गुन्हा तो दाखल केलाय। त्यांच्यासोबतच जे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्या 300 जणांवरती खरं तर हा गुन्हा दाखल केलेला। त्यामुळे एक मोठी बातमी देखील म्हणावी लागेल। 300 कार्यकर्त्यांचा अतिउत्साहपणा जो आहे तो या ठिकाणी नडल्याचं पाहायला मिळतं। शेखर, आता यापुढची कायदेशीर प्रक्रिया कशा प्रकारची असेल? सध्या या सगळ्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया देखील आता पोलिसांमार्फत केली जाते। मात्र सध्या तरी या सर्वांवरती केवळ गुन्हा दाखल केल्याची माहिती सध्या मिळते। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।